निवडणुका कुठे होतात? तुम्हाला- एवढं सत्ता प्राप्त करून देखील मुंबईत हिंमत नाही त्यांची निवडणुका करून घेण्याची. पण जर आता निवडणुका जाहीर झाल्याच, पण त्याच्या अगोदर असं बरंच म्हटलं जातं की हा मराठीचा मुद्दा आणि त्याच्यावरती होणारं राजकारण आणि स्वतः उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे सुद्धा एकत्र येणार आहेत ह्याच मुद्द्यावर, मराठीच्या मुद्द्यावर. असं मी पण आपल्या निवडणुकीचं बातमीवर राजकारण. सकाळपासून ऐकतोय. तुम्हाला अजून माहिती नाही, कल्पना काय? सोर्स बेस्ड बातम्या ऐकलं असेल थोडंसं पलीकडे काय चाललंय. ऐक्यू आहे, सोर्स बेस्ड बातम्या आहेत. पण किमान बघा, तुम्हाला एक सांगतो, याच्यात एक महत्वाचं, जे आम्ही एकत्र येत आहोत हा विषय फार महत्वाचा आहे. आज जे आम्ही सांगत आहोत की मराठी माणसाचं अस्तित्व असेल, मुंबईचं अस्तित्व असेल, हे धोक्यात एवढ्यासाठी झालेलं आहे. जसं मी सांगितलं ना मगाशी, अदानी मदर डेअरीच्या प्लॉटमध्ये फक्त एका प्लॉटवर मुंबईचं 1500 कोटीचं नुकसान होतंय. म्हणजे आता ते सीएजीनी आणि ईडीनी क्लोज केस बंद केली, ते 2G स्कॅमवर 2 लाख कोटी जे काही आम्हाला सांगितलं होतं एनडीए मध्ये की 2 लाख कोटीचा घोटाळा झालाय, भ्रष्टाचार झालाय. सीएजीनी पण माफी मागितली आणि ईडी पण क्लोज झाली ती केस, बरोबर आहे. पण इथे तर सरळ सरळ दिसतंय की मुंबईचं 1500 कोटीचं नुकसान एका जागेतून होतंय. दुसरीकडे तुम्ही धारावीचा जर प्लॉट बघितला, धारावीमध्ये 7,500 कोटीचं प्रीमियम अदानी समूहला माफ केलेलं आहे. तुम्ही मला सांगा ना, असं जर तुम्ही उद्या टॅक्स नाही भरला, आम्ही आज ठरवलं ह्या सगळ्या इथे खोलीत सगळ्यांनी बसलेत त्यांनी की आम्हाला टॅक्स भरायचंच नाहीये, सरकार आमच्या मागे हात धुवून नाही लागणार? मग जे आम्हाला मुंबईकर असून मिळत नाहीये ते अदानीला का मिळावं? त्या सवलती का मिळाव्या? पण ह्या सवलतींचा जो मुद्दा सुरू झाला, म्हणजे आपण त्याच्यात मागे जायला नको, कारण तुमचं ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला सुद्धा मागे जाणं गरजेचं आहे, कारण आमचं तुमच्या सरकार सरकारच्या होतं. वेळेला त्यावेळेला काय झालं? बिलकुल, तुम्हाला त्यावेळेला- सांगतो, हा. ह्याच्यात सांगणं गरजेचं आहे सगळ्यांना, कारण हे फार महत्वाचं आहे. भाजपकडून प्रचार सुरू होतो, नशीब आता ह्यांना नेहरूंना नाही खेचून आणलं ह्याच्यात, नाही तर नेहरूंनीच हे दिलं अदानीला असं पण म्हणतील. पण भाजपकडून एक अपप्रचार सुरू होतो की नाही हे उद्धव ठाकरेंच्याच सरकारने दिलं. उद्धव साहेबांचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आम्ही एक पहिलं टेंडर रद्द केलं होतं, कारण त्याच्या मागे कोण होतं, काय होतं, काही स्पष्टता नव्हती. त्याच्यात जागा किती मिळणार धारावीकरांना वगैरे काही स्पष्टता नव्हती. नवीन टेंडर होत असताना हे तुम्हाला मी आत्ताही सांगतो आणि कुठेही पहिलेही बोललोय आणि नंतरही बोलायला तयार आहे, कदाचित अदानीला मिळू शकलं असतं, कदाचित कोणाला दुसऱ्यालाही मिळू शकलं असतं. कारण अदानी ह्या व्यक्तीला वैयक्तिक विरोध नाहीये. पण ज्या पद्धतीने आज महाराष्ट्र सरकार, भाजप अदानीला सगळं काही घशात घालून देते मुंबईत, तिथे आमचा विरोध आहे आणि तो असणार. ह्याचं कारण एक आहे, तुम्हाला काही ठराविक सवलती सांगतो, कारण हे टेंडर आमच्या वेळी बनत होतं, पण टेंडर पास कधी झालंय आणि टेंडरमध्ये जे काही घुसवले ते कधी घुसवले? ऑक्टोबर 2022. सरकार कोणाचं होतं? भाजपचं होतं, भाजपच्या मालकाचं होतं. आणि ह्याच्यात तुम्हाला सांगतो 4-5 ज्या भयानक गोष्टी आहेत. अदानीसाठी धारावी हे 300 एकर आहे, त्याच्या बाजूला जवळपास 250 एकर तिथे रेल्वे लँड आहे, अजून काही गोष्टी आहेत. ती जागा ह्या 300 एकरला जोडली गेली का? तर तिथे की तुम्ही बिल्डिंग बांधू शकता, म्हणजे चावी देऊन लगेच तुम्ही जे काही तिथे झोपडीधारक आहे त्यांना घरं मिळू शकतात, किंवा ट्रान्झिट कॅम्प बांधू शकता. बाकी जागेची गरज नव्हती. पण आता ह्या 250 एकर मिळाल्यानंतर अदानीने सांगितलं नाही, हे मला पुरेसं नाहीये, मला मुंबईत अजून जागा पाहिजे, कारण मला ट्रान्झिट बनवायचे 20 वर्षासाठी, मला घरं बनवायचे जे अपात्र आहेत त्यांच्यासाठी, मला अमुक करायचं ते बनवायचं. मदर डेअरीचा प्लॉट, विक्रोळीतला प्लॉट, घाटकोपर मधला प्लॉट, मुलुंड मधला प्लॉट, अक्सा बीचचा प्लॉट. आणि गंमत म्हणजे जिथे ज्या जागेवर आम्ही मेट्रोची कारशेड नेत होतो, म्हणजे त्याच्यात साधारणपणे मुंबईचे 10,000 कोटी वाचले असते. 3, 6, 4 आणि 14 ह्या मेट्रोच्या लाईन जोडून आणि ज्या त्या काही लोकांनी जागा हडपलेल्या त्यांच्याकडून विकत घेण्याच्या ऐवजी एकाच जागी सगळं आलं असतं. 10,000 कोटी वाचले असते. ती जागा केंद्र सरकारने सांगितलं नाही, ही तर सॉल्ट पॅनची जागा आहे, मिठागर आहे, तुम्ही इथे कसं जाऊ शकता? कोर्टात गेले, बरोबर सरकार पाडलं आमचं. आरेला परत कारशेड नेली, आता सांगितलं आता मिठागर नाही, आता अदानीला देऊन टाका तीच जागा. हा म्हणजे तुम्ही बघा, आता ही सगळी जागा मिळून 1600 एकर, जवळपास 1600 एकर फुकटात दिली अदानीला. त्याच्या पुढचं काय? तर मुंबईमध्ये टीडीआर जर कोणाला घ्यायचं असेल नवीन इमारत बांधायला, पहिले 40% हे तुम्हाला अदानीकडूनच घ्यावे लागतील. 7,500 कोटीचा प्रीमियम जो अदानीनी बीएमसीला द्यायला पाहिजे तो माफ. त्या धारावीमध्ये किंवा इतर जे धारावी रिडेव्हलपमेंटचं क्षेत्र त्यांनी घेतलेलं, मग पूर्ण मुलुंड वगैरे सगळीकडे, तिथे जर अदानीला काही बनवायचं असेल, बांधायचं असेल, गटार टाकायचा असेल, स्वतःचा पुतळा बनवायचा असेल, 15 दिवसात जर मुंबई महानगरपालिका असेल, नगरविकास खातं असेल, मुख्यमंत्री असेल, ह्यांनी हो किंवा नाही सांगितलं, काहीच उत्तर दिलं नाही, जे अदानीला वाटेल ते अदानी करू शकतात. हा कुठचा न्याय? आणि तुम्हाला ह्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ह्याच्यापेक्षा पुढचं धोकादायक तुम्हाला सांगतो. ह्याच्या पुढे धोकादायक ही गोष्ट आहे, परवाकडे पहिली यादी आली सर्वेची, पात्र अपात्रची, आणि त्याच्यात 80% लोक हे अपात्र ठरवलेत. का? तर 31 डिसेंबर 1999 म्हणजे 1 जानेवारी 2000 साल इथपर्यंत जेवढे लोक तिथे राहत होते
तेच तिथे राहण्यासाठी पात्र आहेत. 25 वर्षापूर्वी आता जे राहतात ते अपात्र आहेत. त्यांना अदानीकडून 12.5 लाखात घरं विकत घ्यायला लागणार. मग कुंभारवाड्याचं काय, चर्मोद्योगाचं काय, कोळीवाडा आमचा तो कुठे जाणार? 305च्या स्क्वेअर फुटात बसवणार आहे. एकंदर काय की ही जागा मग कोण घेणार? सगळे ह्यांचेच लोक जे आणून इथे ते बसवतील. मग बुलेट ट्रेनचं पण जागा तुम्ही फुकटात दिली गुजरातला, तुम्ही तिथे सुरत अहमदाबाद ते करताय आणि गिफ्ट सिटी तुम्ही गुजरातला नेली. मग माझ्या महाराष्ट्राला, माझ्या मुंबईला काय मिळतंय? माझं शहर लुटून मी तिथे धारावीत 1 इंच सुद्धा त्यांना हलू देणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू हे आम्ही ठरवलेलं आहे. पण यासाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल. आज मुंबई म्हणून सगळे आम्ही एकत्र आलेलो उद्धव आहोत. ठाकरे, राज ठाकरे एकत्र येतील असं वाटतं? माझं तर म्हणणं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आहे, इतर सगळ्या पक्षांनी देखील, भाजपमध्ये काही मुंबई प्रेमी असतील त्यांनी सोबत यावं. कारण आज मुंबई जर अदानी समूहाच्या गळ्यात घातली तर उद्या तुम्ही नगरसेवक बना, आमदार बना, खासदार बना, काय राहणार तुमच्या हातात ताकद? आणि एवढं सगळं कशासाठी फुकटात द्यायचं? बरं, दुसरं भाजप काय प्रचार सुरू करतं की नाही आता धारावीमध्ये बांगलादेशी वाढलेत. आले कुठून, घुसले कसे? सरकार कोणाचे गेले 11 वर्ष? आणि असतील तर जसं ट्रम्पने तिथून परत पाठवले ना, हिम्मत करा आणि पाठवा तिथे परत. म्हणजे वाटेल तो प्रचार करायचा, पण मालकाच्या घशात जमीन घालायची. हे जे भाजपचं आहे ना, हे धोरण मान्य नाही. मुंबई इज नॉट निगोशिएबल. मुंबई निगोशिएबल नाही असं तुम्ही म्हणताय. येत्या 5 तारखेचा जो मोर्चा असेल त्याच्यामध्ये आम्हाला दिसेल काही एखादं दृश्य, स्वतः 2 भाऊ एकत्र चालताना मराठीच्या मुद्द्यासाठी का होईना, पण त्याच्यानंतर कुठेतरी काहीतरी बोलाचाली सुरू सगळे मराठी भाऊ आणि बहीण एकत्र चालतील. असं. आणि सगळे मुंबई प्रेमी पण, ज्यांना मराठी येत नसेल पण मुंबईवर प्रेम असेल ते पण एकत्र चालतील. त्याचा अर्थ उद्धव ठाकरे, राज ठाकरे तिकडे रस्त्यावरती एकत्र असताना दिसतील. 5 बघा, आता 2 तारखेच्या मोठ्या मोर्चात. नेत्यांच्या मध्ये मला तुम्ही खेचू नका, ते ठरवतील. पण अर्थात दोघांनी मला वाटतं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रासाठी असेल, मुंबईसाठी असेल, वाद कुठचाच नाहीये आणि एकत्र येणं मला वाटतं महाराष्ट्राच्या मनात आहे. एकत्र येणं महाराष्ट्राच्या मनात आहे असं म्हणतायत आदित्य ठाकरे, स्वतः म्हणतायत. हा खूप मोठा महत्वाचा त्यांचा मला असं वाटतं की आपल्याला दिलेला एक उत्तर आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की मराठीच्या मुद्द्यावरनं एकत्र येण्याची तुम्ही वाट बघत होता, बीएमसीच्या निवडणुकांची तुम्ही वाट बघत होता एकत्र यायला, असं वाटबीट बघत नव्हतो, पण भाजप मराठीची वाट लावते म्हणून आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा भाजपवरती टीका करताय. भाजपच्या सोबत तुम्ही इतके दिवस होतात, भाजपच्या बरोबर तुम्ही इतके वर्ष काम केलेलं आहे आणि एक कुठेतरी पण मंदारजी, ती भाजप होती, ते जे भाजपचे चेहरे होते, जे अजूनही आमच्या जवळ आहेत, अजूनही आमची मैत्री आहे, ते भाजपचे चेहरे आज भाजपमध्ये हरवलेले आहेत. दुर्दैवाने भाजप जी काय आहे ह्या ठराविक लोकांना माहितीये, त्यांच्या कार्यकर्त्यांना माहितीये, संघाच्या पण कार्यकर्त्यांना माहितीये. पण आज जे प्रमुख 5-6 चेहरे सगळे समोर दिसतात, हे सगळे 2018-19चे इम्पोर्ट आहेत. एक पण एक हा नाव, जो- हा जो- हा जो आपण म्हटलं होतं मगाशी एक की- एक नावं काढा, एक एक नावं काढा आणि त्यांच्यासमोर कुठची केस होती, कोणी ती केस काढली आणि आता त्या केसचं पुढे काय झालं आणि आज ते कुठच्या पदावर आहेत, ह्याचं एक समीकरण तुम्ही चॅनलवर दाखवा. कारण जी भाजप आधीची होती ती भाजप अजूनही तशीच्या तशी आहे आणि त्या भाजपने खरोखर 25 वर्ष आमच्यासोबत महाराष्ट्रासाठी काम केलं. जुनी भाजप. आजची जी भाजप आहे ती खरोखर भाजपचे विचारधारेचे आहेत का की दलाल आहेत, हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा. पण हा जो भारतीय राजकारणातला महाराष्ट्र पॅटर्न आहे, तो महाराष्ट्र पॅटर्न राजकारणाचा नव्यानं दिसणार येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की हा महाराष्ट्र पॅटर्न खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगू, कुठेतरी एक नव्यानं दुर्दैवाने असं झालंय की आपण आतापर्यंत अनेक राज्यांबद्दल बोलायचो की घाणेरडं राजकारण आहे, ह्याच्यावर आहे, त्याच्यावर आधारित आहे, पुरोगामी राजकारण नाहीये. गेल्या 3 वर्षामध्ये जे काही आपण राजकारण महाराष्ट्रात पाहतो ते एवढं भयानक झालेलं आहे, एवढं घाणेरडं झालेलं आहे. ते बोलतात ना, कीचड में ही कमल खिलता है. ते कमळासाठी एवढी दलदल करून ठेवलेली आहे. कुठे ना कुठेतरी लोकांनी एकत्र येऊन, महाराष्ट्राने एकत्र येऊन स्वच्छ करणं गरजेचं आहे. पण खरंच शक्य आहे? म्हणजे तरुण राजकारणी म्हणून मी तुम्हाला विचारतो, तुम्ही आम्ही राजकीय जर ठरवलं, ह्यांनी सगळ्यांनी ठरवलं तर शक्य आहेच. कुठे ना कुठेतरी एक उम्मीद असतेच ना की मला माझं राज्य आहे तिथे स्वच्छ राजकारण आणायचं, पारदर्शक राजकारण आणायचं, चांगलं बोलणारं राजकारण आणायचं, भविष्याचं राजकारण आणायचं. किती वर्ष आपण अजून ठरवून भांडत राहणार की अरे 50 वर्षी जे कोण 50 वर्षापूर्वी जे होतं ते योग्य होते की अयोग्य होते, कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय, हा माणूस बरोबर होता की ती व्यक्ती बरोबर होती. कशाला? पुढच्या 50 वर्षाचा कोण विचार करणार आहे? जग आपण पाहतो एका बाजूला कुठे चाललंय आणि आपण कुठे चाललोय. महाराष्ट्र म्हणून हे राज्यकर्ते जे आहेत ते कुठे नेतात आपल्याला, हा विचार देखील करण्याची गरज आलेली आहे. मला वाटतं वेळ आलेली आहे. पण ही जी वेळ आलेली आहे, ह्या वेळेमध्ये तुम्हाला असं वाटतं की राजकारण अजून बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे? 100%. पण तुम्हाला पुन्हा एकदा मी त्याच विषयावर आणेन की हे सगळे जे विषय आहेत ह्याच्यावर आपल्याला सगळ्यांना भांडत ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला ह्यांच्या मालकाच्या घशात सगळी काही महाराष्ट्राची जमीन टाकत गेलेले आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात बघा, जिथे जिथे ही दलाली झालेली आहे, जिथे जिथे असे काही व्यवहार झालेले आहेत. आजच मंत्री कुठचे ते मंत्री नाही, खासदार बुमरे 150 कोटीची जमीन गिफ्ट म्हणून मिळालेली आहे. चांगलं आहे. असं म्हणजे असं जर होत असेल, आम्ही भांडत राहायचं, बाहेर लढत राहायचं आणि ह्या लोकांनी गिफ्टच्या गिफ्ट खेचत घ्यायचं. गिफ्ट जी महाराष्ट्राला मिळाली होती ती नेली गुजरातला आणि दुसऱ्यांची गिफ्ट स्वतःकडे खिशात ठेवायच्या. काय चाललंय म्हणजे महाराष्ट्रात? आणि मग जो तरुण बेरोजगार रस्त्यावर लढत आहे, हे इतर राजकीय पक्ष हे ना विषय घेऊन लढवत आहेत की आज तू अमुक म्हणून लढ, तू आज तमुक म्हणून लढ, आज हे लेबल लावून लढ, आज त्याच्यावर जाऊन दगडफेक कर, आज हा झेंडा घेऊन नाच. आम्ही नुसतं हेच करत राहायचं का तरुणांनी? पण मग आदित्य ठाकरेंचं राजकारण कसं असेल येणाऱ्या काळात? कारण हिंदुत्ववाद हा तुम्ही सातत्यानं बोलत असता, तुम्ही मुंबईचा विषय बोलता, तुम्ही मी मुंबईकर बोलता, तुम्ही आज मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येत आहे. म्हणजे हे विरोधाभास जे आहे गेल्या काही काळ राजकारणामध्ये सातत्यानं आलेले, ते तुम्हाला कधी दिसले नाही मधल्या काळात? बिलकुल नाही, कारण आमचं राजकारण हे लोकांसमोर राहिलेलं आहे. आम्ही कधी हुडी घालून रात्री कोणाला भेटायला गेलेलो नाही. आम्ही कधी इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे उड्या मारलेल्या नाहीत. आम्ही जिथे आहोत तिथे आहोत. जग इकडचं तिकडे झालं असेल, कदाचित ह्या जगात इकडून तिकडे उडी मारणारे आम्हाला वेडे समजत असतील, पण आम्ही ते जे गोष्टी करतात ते आम्ही करू शकत नाही. अनेकदा आम्हाला सांगितलं जातं की आदित्य तू असशील, तुझे वडील असतील, तुम्ही खरे राजकारणी नाही आहात, तुम्हाला ते खेळ खेळता नाही येत. ठीक आहे, हा कदाचित आमचा डिसएडव्हान्टेज असू शकतो, पण हा डिसएडव्हान्टेज मी माझा ऍडव्हान्टेज मानतो की मी त्या राजकारण्यांच्या मध्ये त्यांनी मला मोजत नाहीत, डाग नाहीत अंगावर. पण तुम्हाला ब्रँड ठाकरे बद्दल जर विचारायचं झालं तर तुम्हाला कुठला ब्रँड ठाकरे तुमच्या जवळचा आहे? प्रबोधनकारांपासून, बाळासाहेबांपासून, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यापासून तुमच्यापर्यंत कुठला ब्रँड ठाकरे तुम्हाला? बघा, प्रत्येक पिढी ही त्यांच्या त्यांच्या काळामध्ये प्रत्येक पिढीचं ते रेलेव्हंट विषय घेत गेले. माझे पणजोबा तसं पाहायला गेलं तर